परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजे कार्यक्षमता प्रतवारी केंद्र शासनाकडून मॉनिटर केली जाते। याच्यामध्ये आपण एकूण 782 जिल्हे आहेत देशामध्ये। ह्या 782 जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा पहिला 463 गुण मिळवून पहिला आलेला आहे। याच्यामध्ये जे मेन डोमेन आहेत ते लर्निंग आउटकम, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, डिजिटल लर्निंग, गव्हर्नन्स प्रोसेस अशा पद्धतीचे मेन इंडिकेटर आहेत। ह्या मेन इंडिकेटर मध्ये इंडिकेटर वाईज गुण पाहिले तर सगळ्यात जास्त जे हे आहे ते लर्निंग आउटकमला आहे आणि लर्निंग आउटकम मध्ये आपल्याला 290 पैकी 222 गुण मिळालेले आहेत आणि बाकीच्या इंडिकेटर मध्ये पण आपल्याला चांगले गुण मिळालेले आहेत। खरं तर महाराष्ट्रातील एखादा जिल्हा देशात पहिला येणं ही ऐतिहासिक घटना आहे, कारण बर्नाळा जिल्हा हा जो पंजाब राज्यातला आहे तो गेले सलग 2018 पासून 2026 पर्यंत म्हणजे सलग 8 वेळा प्रथम स्थानावर होता आणि असं सलग 8 वेळा प्रथम स्थानावर असणाऱ्या जिल्ह्याला मागे टाकून आपण आज देशात पहिले आलोय। आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। पण बर्नाळा आणि आपल्यामध्ये फक्त 2 गुणांचा फरक आहे। आपल्याला 463 गुण मिळालेत, बर्नाळाला 461 गुण मिळालेत। आपलं जे टार्गेट होतं मिशन उत्कर्ष अभियान आपण राबवलं होतं याच्यासाठी, ह्या मिशन उत्कर्ष मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवणं हे आपलं टार्गेट होतं। आपल्याला 77% गुण मिळालेले आहेत, म्हणजे अजूनही आपलं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं नाही आणि ह्या टार्गेटसाठी काम आपण अजूनही करत राहणार आहोत। अजूनही आपल्याला पुढे जायचं आहे, अजूनही सतत काम करायचं आहे। पण आज अभिमानानं सांगावंसं वाटतंय की राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना शाहू महाराजांनी जो सामाजिक समानतेचा वारसा घालून दिलेला आहे किंवा शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा घालून दिलेला आहे, ह्या वारसाच्या अनुषंगाने त्याचं पालन करून आपण त्या पद्धतीनं काम करू शकलो। याच्यामध्ये खरं तर ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग किंवा व्हिजन खूप महत्वाची आहे। लोकप्रतिनिधींनी जे निधी आपल्याला जिल्हा विकास समितीकडून उपलब्ध करून दिला आणि सर्व यंत्रणेनं ह्यामध्ये जो प्रामाणिकपणे सहभाग नोंदवला, याचं हे सामूहिक यश आहे असं मला वाटतं।